बारे में आरोप हो रहे हैं, सरकार उनके बचा रही है क्या? अभी देखना है, सरकार ने कई एक कमेटी अपॉइंट की है जिनके नेतृत्व पर ये कमेटी अपॉइंट की। वो अधिकारी नेक अधिकारी, ऐसा उनका रेपुटेशन है, उसको एक होने का समझ लिया। अभी देखेंगे एक होने में क्या होता है। जिस तरह से खर्चे साहब के ऊपर इसी जमीन घोटाले को लेकर पूरे इस्तीफा देना पड़ रहा था, तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का करना चाहिए? शरद पवार इसको क्या कहते हैं? बात ऐसी है, भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है। देवेंद्र फडणवीस राज्य के प्रमुख है। उन्होंने पब्लिकली कुछ स्टेटमेंट कल किया। हम देखते हैं कि इस पर क्या कदम उठाए। अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न होतोय का जाणीवपूर्वक भाजपकडून? ये मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही, असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। जमीन घोटाळ्यात भवा कुटुंबातील सदस्यांवर आरोप करण्यात प्रमुख म्हणून आपण कसं पाहताय? असं आहे, प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा, अजित पवारांच्या विषयी माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा होती। शरद पवार तुम्ही आणि पवार दोन्ही कुटुंब एकत्र येणार राजकीयदृष्ट्या सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असं वाटतं। मत राज्यात रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले, त्यांचा 1% महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते, हे आम्ही देऊ शकतो।